हेल्थ मंत्राची स्वर्ण चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण फळांचा राजा हापूस आंबा किंवा आंबा याच्याबद्दल चर्चा करणार आहोत। आणि आज आपण बनवतो आहोत आंब्याचा रस, आमरस। आंब्याच्या रसाबद्दल किंवा आंब्याबद्दल खूप गैरसमज आहे। आंबा वजन वाढवतो, जाडी वाढवतो, हे बरोबर असलं तरी आंबा हे खूप बहुगुणी फळ आहे आणि वर्षातून एकदाच येतो। त्यामुळे आपल्या डाएटमध्ये आंबा असणे खूप गरजेचं आहे। ज्या लोकांना असं वाटतं की आता आपलं वजन आपल्याला कमी करायचं आहे किंवा आपल्याला वजन वाढू द्यायचं नाही, म्हणून खूप जण असं करतात की आंबा खातच नाही। परंतु आंब्याचे फायदे जरी असले तसे तोटे पण आहेत, हे आपण लक्षात घेता आंब्याचे फायदे आपण बघूया। आंबे आरोग्यासाठी उत्तम आहे, हार्टसाठी खूप चांगला आहे। पण आंबा कधी कधी आपल्याला याचे दुष्परिणाम पण आपल्याला जाणवतात। जसं की आंबा जर अतिरेक केला, खूप जास्त खाल्ले तर शरीरावर फोड येतात, उष्णता वाढते, जाळी वाढते। त्याचबरोबर आंबा प्रमाणात खाल्ला तर त्याचे काहीच साईड इफेक्ट नाही। काहींना आंबा तर खूप आवडतो, ज्यांना वजन वाढवायचं आहे त्यांनी दिवसभरात 2-3-4 आंबे खाल्ले तरी काही प्रॉब्लेम येत नाही। पण ज्यांना वजन वाढू द्यायचं नाही पण आंबा खूप आवडतो, जसं की दुपारच्या वेळेला खूप गरमी वाढलेली असते आणि काहीतरी गोड खाण्याची इच्छा होती, अशा वेळेला एक आंबा खाल्ला किंवा आमरस खाल्ला तर खूप छान वाटतं। कारण दुपारच्या वेळेला गोड खाण्याची खूप इच्छा होत असते। अशा वेळेला हेल्दी फूड म्हणून तुम्ही एक आंबा खाऊ शकता किंवा आंब्याचा रस सुद्धा खाल्ला जाईल। चला तर मग आज आपण आंब्याच्या रसाबद्दल बोलूयात। आंब्याचा रस डायबिटीसच्या लोकांना चालतो की नाही, तर तुम्ही आंब्याचा रस करता आहात, त्यात साखर नाही घातली तर डायबिटीसच्या लोकांना चालू शकतो। परंतु हे तुमच्या डॉक्टरांना विचारूनच तुम्ही खाल्लं पाहिजे, कारण की कुणाची शुगर किती वाढली आहे हे आपल्याला माहिती नसतं। आंबा जर तुम्ही खात असाल तर प्रमाणबद्ध आंबा खाल्ला तर त्याचे काही साईड इफेक्ट नाही। प्रमाणात आंबा खा, रोज एक वाटीभर रस खा, असंच मी सजेस्ट करते। चला तर आपण आज दाखवतो आहोत आमरस। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। आमरस छान झालेला आहे, बघू शकता किती छान, असं एकदम छान दिसतोय, बघून तोंडाला पाणीच आलंय ना। आपला आमरस तयार झाला आहे। इथे मी 3 आंबे घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून फ्रीजमध्ये मी त्याला थोडे हे करून घेतले, फ्रीजमध्येच ठेवलेले होते। त्यानंतर 10-15 मिनटं याला स्वच्छ पाण्यात ठेवलेला आहे। आता हे स्वच्छ करून घेते आणि यातला हा जो भाग आहे त्या देठाचा तो थोडा कापून घेते। इथे दूध घेतलेलं आहे। या आंब्यांना स्वच्छ केल्यानंतर याच्या देठाचा भाग काढून घ्यायचा आहे। स्वच्छ करून घेऊया, पाणी फेकून देऊया। आता आपण आंबे सोलायला घेऊयात। मी अशा पद्धतीने काढते। या देठाचं थोडंसं हे काढून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्ही कशा पद्धतीने हे आंबे सोलू शकता, एकतर पिळून पण घेऊ शकता किंवा मी अशा पद्धतीने साल काढते। या पद्धतीने मी साल काढत असते। फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर हे इझिली निघून जातात। तुमचा आंबा जर बाहेरचा असेल तर अशा पद्धतीने निघणार नाही, सैल आंबा असेल तर। पण टाईट असेल तर सहजासहजी याची साल निघू शकते, किंवा तुम्ही सोलूनसुद्धा घेऊ शकता सोलरच्या साहाय्याने। आता या पद्धतीने मी हे सगळे आंबे सोलून घेते, याची साल व्यवस्थित काढून घेते। साल निघाली आहे। तिन्ही आंब्यांची अशी साल मी काढून घेते। अशा पद्धतीने मी हे सोलून घेतले आहेत। आता या आंब्याला मी चाकूच्या साहाय्याने स्लाइस करून घेते आणि बारीक बारीक कापून घेते। अगदी व्यवस्थित सगळे कोळीचा भाग सह व्यवस्थित काढून घ्यायचा आहे। आता मी काढले आणि याची बारीक स्लाइस करून घेतले। आता या कोया तुम्ही दुधामध्ये हे करून, दुधामध्ये थोडंसं पिळून पाण्याने हे करू शकता। पाणी मी याच्यात घातलेलंच नाही, पाण्यामुळे काय होतं, हा रस काढा पडतो। पण घालायचं असेल तर तुम्ही थोडंसं घालू शकता। आता याच्यामध्ये मी ह्या सगळ्या स्लाइस टाकून घेते। कोळी जे आहेत त्या दुधामध्ये थोड्याशा हे करू शकता किंवा हे अशाच खायला दिल्या मुलांना घरात तरी चालून जातं। अशा पद्धतीने हे टाकलं आहे, स्लाइस घेतले आहेत। आंब्याची कोय ही राहिलेली आहे, ही तुम्ही मस्त खाऊ शकता किंवा दुधामध्ये थोडंसं पाणी टाकून वगैरे, किंवा पाण्याने पण सुद्धा थोडंसं पिळून घेऊ शकता। अशा पद्धतीने आता हा मिक्सर पहिले वाटून हे मिक्सिंग करून घ्यायचं आहे। सुरुवातीला आधीच दूध टाकायचं नाही। स्लाइस ते व्यवस्थित सगळ्या
हे झाल्या पाहिजे, ग्राइंड झाल्या पाहिजे. अशा पद्धतीने हे सगळं मी ग्राइंड करून घेतलं आहे. बघू शकता हे छान वाटलं गेलं आहे. आणि आता याच्यामध्ये मी दूध घालते आहे. कपभर दूधसुद्धा नाही घालत आहे, अर्धा कपच दूध मी घालते आहे. आणि परत मिक्सरला मी फिरवून घेते आहे. सुरुवातीला दूध नाही घालायचं आहे, कारण की आपल्याला तो मिक्सरचा तो रस तसाच फिरून घ्यायचा असतो, कारण त्याच्या त्या स्लाईस व्यवस्थित मॅच झाल्या पाहिजे. आता दूध घालून मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे, फिरून घेतलेला आहे. आणि आता आपला हा रस छान तयार झाला आहे. आता हा आपण फ्रीजमध्ये ठेवून चिल्ड करूयात आणि मग खायला घेऊया. आता मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि फ्रीजमध्ये थंड करायला ठेवते. नंतर खाताना थोडंसं बाहेर काढून ठेवायचं, थोडंसं तूप टाकायचं आणि खायला घ्यायचा. अशा पद्धतीने आपला रस तयार झालेला आहे. बघू शकता. वा वा वा, खूप सुंदर रस तयार झालेला आहे. काय आता आंबा तुम्ही आमरस पुरणपोळीसोबत खाणार आहात का पुरीसोबत खाणार आहात, की चपातीसोबत खाणार आहे, का नुसताच चिल्ड करून खाणार आहात, हे मला नक्की कळवा. आणि आमरसाची ही माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि हो, मी या आमरसमध्ये साखर घातलेली नाही अजिबात, कारण आंबा इतका गोड आहे का साखर घालायची गरजच पडली नाही. पण तुम्हाला जर घालायची असेल तर 1 चमचा 2 चमचे साखर घालू शकता. चला तर मग आता आपण इथेच थांबूया. परत भेटूच एक नवीन व्हिडिओसह, नवीन रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.